शुभ श्रावणी मालिकेच्या येणाऱ्या भागात आपल्याला बघायला मिळणार आहे कशा पद्धतीने शुभू आणि श्रावणी स्वीटीची वाट लावणार आहे, स्वीटीचा पर्दाफाश करणार आहेत आणि दुसरीकडे शुभूच्या आईचे डोळे उघडणार आहेत. सध्या शुभूच्या आईने काय केलंय की स्वीटी त्यांच्या घराला जो काही त्रास देते त्या सगळ्याचा खापर शुभूची आई श्रावणीवरती फोडतीये. ती श्रावणीलाच दोष देते. श्रावणीला बोलते की तू अपशकुनी आहेस, तू आमच्या घरात आल्यापासून सगळे प्रॉब्लेम सुरू झालेत आहेत आणि तू जर शुभूसोबत लग्न केलं नसतं तर शुभूचं लग्न स्वीटीसोबत झालं असतं आणि सानिकाचं लग्न इंद्रनीलसोबत झालं असतं. सगळं मस्त झालं असतं, पण तुझ्यामुळे सगळं बिघडलंय, असं शुभूची आई श्रावणीला बोलत असते. आता मालिकेत आपल्याला मागच्या एपिसोडमध्ये हे देखील बघायला मिळालं की श्रावणीच्या लक्षात आलं कशा पद्धतीने स्वीटी मुद्दाम वेगवेगळे कारस्थानं रचतीये, वेगवेगळ्या लोकांना तिच्यासोबत घेऊन आणि शुभूच्या फॅमिलीला त्रास देण्याचा प्रयत्न करते. आणि श्रावणीने आता ठरवलंय की त्या स्वीटीला मोठा धडा शिकवायचा. मागच्या एपिसोडमध्ये आपण पाहिलं की स्वीटीने काय केलं, वस्तीवरच्या लोकांना एकत्र केलं, सगळ्या लोकांनी आंदोलन सुरू केलं की सानिकाला घराबाहेर हाकलून द्या, कारण सानिकाने आमची संस्कृती बिघडवली आहे. लग्नाच्या आधीच सानिका प्रेग्नंट झाली आहे, तिने आपल्या संस्कृतीचा अपमान केला, आमच्या संस्कृतीवरती कलंक आहे असं म्हणून ते सानिकाला घराबाहेर हाकलायला सांगत असतात. पण त्यावेळेस आणि सगळे लोक ना असे चपला फेकत असतात शुभच्या आईवरती, तिच्या घरच्यांवरती. पण श्रावणीमध्ये येते, ज्या काही चपला शुभच्या आईवर पडणार असतात श्रावणी ते स्वतःच्या अंगावर घेते, कारण ती शुभच्या आईच्या समोर उभी राहते, स्वतःच्या अंगावर सगळ्या चपला घेते. शुभूच्या आईला लक्षात येतं की श्रावणी आपल्याला या सगळ्यातून वाचवते आणि त्यानंतर श्रावणी त्या लोकांनाच खूप सुनावते, कारण तिकडेच त्यांच्या घरमालक आलेलं असतो, त्यांचं घरमालक त्यांना त्या घरातून निघायला सांगत असतो, घर खाली करायला सांगत असतो. पण श्रावणी बोलते, तुम्हाला लक्षात नाही आहे का रेंट ॲग्रीमेंट करताना त्यावर काय लिहिलेलं असतं, 1 महिन्याची नोटीस दिल्याशिवाय तुम्ही आम्हाला या घरातून काढू शकत नाही, नाहीतर आम्ही तुमच्यावरती केस करू शकतो, असं श्रावणी बोलते. आणि अशा पद्धतीने त्या घर मालकाला गप्प करते आणि त्या लोकांचा अपमान करून त्यांनाच पाठवून लावते. आता त्यावेळेस स्वीटीने काय कारस्थान रचलं होतं की ना, स्वीटी एका डॉक्टरांना घेऊन आली होती. सानिका हॉस्पिटलमध्ये ज्या डॉक्टराकडे गेली होती ना, त्याच डॉक्टराकडे स्वीटी गेली. तिने त्या डॉक्टरांना आणलं, त्या डॉक्टरबाईला पैसे दिले आणि त्या डॉक्टरबाईने काय बोललं माहिती आहे? असं बोललं की श्रावणीने माझ्याकडे येऊन मला पैसे दिले होते, मला धमकी दिली होती की तू सानिकाला खोटं बोलायचं की तुझं ऑपरेशन नाही होऊ शकत, तुझं बाळ आम्ही नाही पाडू शकत आणि यामुळे मी सानिकाला खोटं बोलले की तिचं बाळ नाही पाडलं जाऊ शकत, असं डॉक्टर बोलते. आता डॉक्टरला तर स्वीटीने पैसे दिले त्यामुळे ती खोटं बोलतेय, पण श्रावणीला देखील या सगळ्यामध्ये काही बोलता येत नाही. पण त्यावेळेस शुभूची आई अक्षरशः श्रावणीची बाजू घेते. जी शुभूची आई नेहमी श्रावणीला दोष देत असते, ती यावेळेस श्रावणीची बाजू घेते. ती म्हणते की श्रावणी खोटं बोलत नाहीये, खोटं स्वीटी बोलतीये. आणि श्रावणीच्या सासूला म्हणजे शुभच्या आईला चांगलं लक्षात आलं की स्वीटी किती कारस्थानी, किती खोटारडी आहे. त्यामुळे तिला लक्षात येतं की श्रावणी असं काही कारस्थान करणं शक्य नाहीये. हे सगळं स्वीटीचंच कारस्थान आहे. स्वीटीनेच त्या डॉक्टरांना पैसे देऊन असं खोटं बोलायला सांगितलेलं असणार आहे. आणि त्यामुळे ती श्रावणीची बाजू घेते. यामुळे श्रावणीला खूप मस्त वाटतं. ती सगळे लोकं गेल्यावरती आईला हात जोडून थँक बोलते की थँक तुम्ही माझी साथ दिली आणि तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला की मी त्या डॉक्टरांना काही बोलले नाहीये. पण नंतर शुभची आई जोरात कानाखाली वाजवते श्रावणीवर आणि बोलते, या सगळ्यामध्ये जरी तू त्या डॉक्टराला काही बोलली नसली तरी चूक तुझीच आहे, कारण तू शुभूसोबत लग्न केलं आणि त्यामुळे आमच्या घरात सगळे प्रॉब्लेम सुरू झालेत. आता ह्या गोष्टीवर श्रावणी काही बोलत नाही आणि शुभूची आई आतमध्ये निघून जाते. आता मालिकेत आपल्याला मोठा ट्विस्ट तेव्हा बघायला मिळतो की शुभूच्या सगळ्या कंपनीवाल्यांनी शुभला हकलून दिलेलं असतं आता त्या कामावरनं. आणि ते यामुळे हकलून दिलंय कारण स्वीटीने परत त्या कामवाल्यांना जाऊन काहीतरी सांगितलं, कंपनीवाल्यांना काहीतरी बोलली आणि अशा पद्धतीने तिने शुभला देखील कामावरून हकललं. या सगळ्याचं खापर देखील श्रावणीवर फोडलं जातं. पण आता मित्रांनो, मालिकेत ट्विस्ट असा आपल्याला बघायला मिळणार आहे की श्रावणी लवकरच जॉब करणार आहे, कारण ती चांगली शिकलेली पोरगी आहे आणि तिला चांगल्या पद्धतीने जॉब पण मिळेल आणि ती मेहनती पण आहे. आणि मग आपल्याला बघायला मिळेल कशा पद्धतीने आता श्रावणी यांच्या घरासाठी कमवायला सुरू करणार आहे. शुभ आणि श्रावणी मिळून आता कमावण्याची सुरुवात करणार आहेत आणि हे सगळं बघायला आपल्याला खूप मजा येईल, कशा पद्धतीने श्रावणीच्या पैशांवर हे घर चालेल आणि त्यानंतर शुभच्या आईला थोड्या गोष्टी लक्षात देखील येतील. त्यावरून आज आपल्याला बघायला मिळतं की शुभच्या आईला एवढा राग आलेला असतो की ती बोलते, आज मी जेवण नाही बनवणार, जे जेवण बनवायचं ते श्रावणीनेच बनवायचं. आता श्रावणीला तर जेवण बनवायला येत नाही, मग तिने तर आयुष्यात कधी जेवण बनवलं नाहीये.
तर मालिकेत आपल्याला असा मस्त सीन बघायला मिळणार आहे पुढच्या एपिसोडमध्ये, ज्यामध्ये शुभू आणि श्रावणी मिळून दोघे मस्त एकमेकांची मदत करत, एकमेकांची साथ देत जेवण बनवणार आहेत. दोघांना जेवण बनवायला येत नाही, पण इंटरनेट आहे, YouTube आहे. ते बघता-बघता मोबाईलवरून ते मस्तपैकी जेवण बनवणार आहेत घरच्यांसाठी. आणि हे सगळं बघून शुभूची आई आणि शोभा, जी की शुभूची बहीण आहे, ते असं तिला बघतच राहतात. आणि हे सगळं बघणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे, की कशा पद्धतीने शुभू आणि श्रावणी याला बघतात, की ते जेवण बनवत आहेत, एकमेकांची साथ देत आहेत. आणि मालिकेत पुढे आपल्याला हे देखील बघायला मिळणार आहे मित्रांनो, की अलकनंदा आणि तो विक्रम घाडगे पाटील आणि स्वीटी आणि रुद्र 4ही जण एकत्र आलेत आहेत. त्यांच्या लक्षात आलं, की स्वीटीनं आता जे आंदोलन वगैरे केले त्याने काही घंटा फरक पडला नाही या श्रावणीच्या घरच्यांना आणि श्रावणीच्या संसारात यामुळे काही बाधा आलेली नाहीये. तर अलकनंदा असं बोलते, की आता ही छोट्या-मोठ्या गेम्स खेळून चालणार नाहीये. कारण यांच्या घरच्यांवरती काहीच फरक पडत नाहीये. तर आपल्याला काहीतरी वेगळा मार्ग काढावा लागेल यातून. आणि आता वेगळा मार्ग ते काय काढणार आहे तेच आपल्याला पुढील भागात बघायला मिळणार आहे, की अलकनंदाने काहीतरी मोठा प्लॅन रचलेला आहे. काहीतरी जबरदस्त कारस्थान रचलेलं आहे, ज्यामध्ये ते शुभ आणि श्रावणीला वेगळं करण्याचा प्रयत्न करणार आहेत. आणि यामध्ये आपल्याला मालिकेत बघायला मिळेल, की जसं अलकनंदा, रुद्र, स्वीटी हे सगळे कारस्थाने रचतील ना श्रावणीच्या विरोधात, आता श्रावणी खंबीर झाली, आता ती लढायला लागली आहे. आता ती लढत-लढत जेव्हा तिच्या लक्षात येईल, की रुद्रप्रताप काय कारस्थानं करतोय, अलकनंदा काय कारस्थानं करतीये, स्वीटी काय कारस्थानं करतीये, तेव्हा ती त्यांना चांगलाच धडा शिकवेल. कारण आतापर्यंत शुभूच्या घरचे लोकं फक्त सहन करत होते. जे काही त्रास तो विक्रम घाडगे पाटील शुभूच्या बाबांना द्यायचा, ती स्वीटी त्रास द्यायची शुभूच्या आईला आणि हे दोघे मिळून खूप त्रास द्यायचे शुभूच्या घरच्यांना आणि ते घरचे पण शुभूला काही सांगत नव्हते आतापर्यंत. त्यामुळे बिचारे सहन करत राहायचे. पण ज्या श्रावणीला शुभूची आई अपशकुनी बोलतीये, पांढऱ्या पायांची बोलतीये, तीच श्रावणी आता यांच्या घराला या सगळ्या संकटातून बाहेर काढणार आहे. आणि हे सगळं आपल्याला बघायला खूप मजा येणार आहे. कारण ज्या श्रावणीला हे एवढे नावं ठेवतायत, ती श्रावणी यांच्या घरात येऊन यांच्या घरांची परत अब्रू त्यांना मिळवून देईल, त्यांना पैसे कमवून देईल. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे, की जे स्वीटी आणि विक्रम घाडगे पाटील यांच्या घरांना एवढे दिवस झालं त्रास देत आहेत, त्यांचा देखील शेवट करून टाकेल. आणि हे सगळं ती कसं करतीये, ते बघणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे. मालिकेच्या पुढच्या एपिसोडमध्ये अशाच काही गोष्टी आपल्याला बघायला मिळणार आहेत. आणि तुमचंही देखील काही मत असेल या सगळ्यावरती, नक्की मला कमेंट करून सांगा आणि मला देखील पाहू द्या, की तुम्हाला काय वाटतं मालिकेत पुढे काय-काय होऊ शकतं. आणि आपण भेटूया असंच मालिकेच्या पुढील भागात. पाहूया मालिकेत काय-काय होते ते. आज तर रविवार आहे, आज काही एपिसोड आला नाही आहे मालिकेचा. पण त्यामुळे म्हणलं मी आज आपण जरा चर्चा करूया, की मालिकेत पुढच्या आठवड्यात आपल्याला काय-काय बघायला मिळू शकतं याबद्दल. पुढचा एपिसोड आल्यावरती आपण उद्यापासून बघूया. रोज मी व्हिडिओ बनवेलच, की आजच्या एपिसोडमध्ये काय झालं. त्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. मी तुमचा मन्या भाऊ तुमच्यासाठी असेच मालिकांचे अपडेट्स घेऊन येत असतो. आपण भेटूया याच मालिकेच्या पुढील भागात. पाहूया मालिकेत पुढे नवनवीन अजून नेमकं काय-काय घडतंय ते.